मंत्री दादा भुसे गुरुवारी राज ठाकरेंची भेट घेणार, शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार, हिंदी भाषेच्या संदर्भात समजूत घालण्याचा करणार प्रयत्न। सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, 2026 पासून सीबीएसई बोर्डाची 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार। फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा परीक्षा होणार तर मे महिन्यात दुसऱ्यांदा होणार परीक्षा। पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी, वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मार्गाला मंजुरी, विस्तारीकरणासाठी 3626 कोटींचा निधी मंजूर। हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे 3 ठिकाणी पुराच्या घटना, हिमाचल प्रदेशातील प्रमुख महामार्ग बंद। प्रकाश आंबेडकरांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली, मतदानाच्या आकडेवारी संदर्भातील याचिका फेटाळली, विधानसभा मतदानाच्या टक्केवारीवर प्रकाश आंबेडकरांनी घेतला होता आक्षेप। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्याने शेतकरी आक्रमक। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळेला जामीन मंजूर, मनीषा मुसळेला 66 दिवसानंतर जामीन, 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर देण्यात आला जामीन। महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा, वीज दरामध्ये आता 10% वीज कपात होणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत दिली माहिती। विद्यार्थ्यानंच केली दुसऱ्या विद्यार्थ्याची हत्या, अहिल्यानगरच्या सीताराम सारडा विद्यालयातील धक्कादायक घटना, 8वीतील विद्यार्थ्याचा 10वीतील विद्यार्थ्यावर हल्ला, हल्ल्यात त्या विद्यार्थ्याचा मृत्यू। समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, नाशिकमधील उद्योजक सुनील हेकरेंच्या कारचा अपघात, अपघातामध्ये सुनील हेकरेंचा मृत्यू तर पत्नी आणि 2 मुलं गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।